नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना सर्व जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर खरीप हंगाम 2023 यात आपल्याला नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादीत आपले नाव तपासायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर विमा हप्त्यासाठी किती शेतकऱ्यांना सरकारचा वाटा भेटणार आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले विमा कंपनी बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता. आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे. याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहे आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे. याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजे नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे. राज्यातील या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशामध्ये राज्य सरकारने या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल. रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे. यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्द केली आहे. महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू आहे. याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती घ्यायची आहे. काही जिल्ह्यांमधील पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी सरकारने अधिकृत GR सुद्धा काढलेला आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.